Welcome to free online classes of physics with Lambor sir. So dear students, up to this lecture we have completed first 5 thermodynamic processes and the fifth one was adiabatic process. ज्या प्रोसेस मध्ये थर्मोडायनामिक सिस्टीम आणि सराउंडिंग हे एकमेकांच्या पासून आयसोलेट करून ठेवलेले असतात. दॅट्स वाय देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सराउंडिंग अँड सिस्टीम. दॅट्स वाय Q इक्वल टू 0. आणि फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स वरून तुम्हाला डेल्टा यू इक्वल टू -W म्हणजे जे पण तिथं वर्क डन होईल ते पूर्ण वर्क डन इंटरनल एनर्जी चेंज करण्यासाठी युटिलाइज होईल. So such process we have completed in the fifth class. आणि त्या adiabatic प्रोसेस मध्ये तिन्ही व्हेरिएबल्स सिस्टीमचे चेंज होतात. प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. 3 व्हेरिएबल्स चेंज होत असल्यामुळे कोणत्याही 2 व्हेरिएबलचं पेअर करून तुम्ही इक्वेशन ऑफ स्टेट adiabatic प्रोसेस मध्ये सिस्टीमची डिस्क्राइब करू शकता. So let us learn about the sixth thermodynamic process, which one is the cyclic process. आता ह्या cyclic प्रोसेसच्या वर्डच्या मीनिंग नुसारच in this process thermodynamic system completes one cycle. म्हणजे या सिस्टीम मध्ये इनिशियल स्टेट या प्रोसेस मध्ये सिस्टीमची इनिशियल स्टेट आणि सिस्टीमची फायनल स्टेट एकच असते. पण या दरम्यान the system undergoes series of changes in its state, but that system returns back to its initial state. That's why the process can be defined like this. या प्रोसेसची डेफिनेशन या पद्धतीनेच आपण घेऊ शकतो. So the process in which system undergoes series of changes. कशामध्ये चेंजेस होणार तर स्टेट व्हेरिएबल्स मध्ये. The process by which system undergoes series of changes and returns back to its initial state. म्हणजे स्टेट व्हेरिएबल्स मध्ये series of changes होत जातील, but that system will return back to its initial state. Such process is called as a cyclic process. आणि या सायक्लिक प्रोसेस मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं, त्यामुळे चेंज इन टेम्परेचर 0. That's why internal energy constant, change in internal energy 0. Pressure constant, change in pressure 0. And finally work done non-zero. म्हणजे इथं work done आणि heat या ठिकाणी तुम्हाला non-zero मिळेल. So let us explain cyclic process with the help of few statements. आता या सायक्लिक प्रोसेसच्या एक्सप्लेनेशन मध्ये पहिलं स्टेटमेंट आपण असं घेईल की इन दिस सायक्लिक प्रोसेस इनिशियल स्टेट सिस्टीमची आणि फायनल स्टेट सिस्टीमची ही सेमच असते. बिकॉज आफ्टर अंडरगोईंग सेरीज ऑफ चेंजेस, इथं डेफिनेशन म्हटल्याप्रमाणे सिस्टीम रिटर्न बॅक टू इट्स इनिशियल स्टेट. दॅट्स वाय इन सायक्लिक प्रोसेस इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम इज सेम. आणि इनिशियल आणि फायनल स्टेट जर सेम असेल या सिस्टीमची तर काय होतं इन सायक्लिक प्रोसेस टोटल चेंज इन द इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम रिमेन्स 0. इथं पहा म्हणजे इंटरनल एनर्जी मध्ये चेंज होत नाही, टेम्परेचर मध्ये चेंज होत नाही. टेम्परेचर, इंटरनल एनर्जी दोघेही कॉन्स्टंट असतात. सी हियर फॉर सायक्लिक प्रोसेस total change in internal energy of a system is 0. That is delta U equal to 0. आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स जर सायक्लिक प्रोसेसला आपण अप्लाय केला, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, तर त्याचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट राहतं Q इक्वल टू डेल्टा U प्लस W. यातील डेल्टा U 0 आहे म्हणजे तुम्हाला मिळेल Q इक्वल टू W फॉर द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. सी according to first law of thermodynamics for cyclic process Q equal to W. याचं मीनिंग असं होतं जी पण हीट सिस्टीमला ट्रान्सफर केली जाईल that heat is completely converted into work. The meaning of this third statement. Now we will learn about the PV diagram of cyclic process. Cyclic process ची PV diagram
तुम्हाला एका सायकलच्या फॉर्म मध्ये दिसेल. सी हियर. सो दिस वन इज द सायकल. This is the cycle, and this is the forward path of that cycle, and this is the backward path of that cycle. जर तुम्ही A इनिशियल स्टेट घेतलात त्या सिस्टीमची, तर A हीच फायनल स्टेट देखील असेल. आणि इनिशियल स्टेट पासून फायनल स्टेटला येताना सिस्टीम अंडरगोज series of changes in its state variables. Such process is called as a cyclic process. आता या सायक्लिक प्रोसेस मध्ये नेट वर्क डन पॉझिटिव्ह कधी घ्यायचं आणि नेट वर्क डन बाय द सिस्टीम निगेटिव्ह कधी घ्यायचं याविषयीचा निकष तुम्हाला सांग. सो इफ सायक्लिक प्रोसेस गोज ऑन सायकल इन क्लॉकवाईज डायरेक्शन, क्लॉकवाईज डायरेक्शन या डायरेक्शनला जर अशी सायक्लिक प्रोसेस पूर्ण होत असेल, इथं ही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला सायक्लिक प्रोसेस आहे. बट इफ सायक्लिक प्रोसेस गोज ऑन अ सायकल, मग ते सायकल सर्क्युलर असेल, रेक्टँग्युलर असेल, स्क्वेअर असेल, इलिप्स असेल, वॉट मे बी, जर ते सायकल वर सायक्लिक प्रोसेस गोज इन क्लॉकवाईज डायरेक्शन, क्लॉकवाईज डायरेक्शनला सायक्लिक प्रोसेस पूर्ण होत असेल, तर त्या ठिकाणचं नेट वर्क डन बाय द सिस्टीम इज टेकन एज पॉझिटिव्ह. मीन्स फॉर क्लॉकवाईज सायक्लिक प्रोसेस net work done by the system is positive. And second, for anti-clockwise cyclic process, जर cyclic process anti-clockwise होत असेल, तर त्या ठिकाणी झालेलं जे काही नेट वर्क डन आहे बाय द सिस्टीम इज टेकन एज निगेटिव्ह. मग इथं या पीव्ही डायग्राम मध्ये सायक्लिक प्रोसेस ही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला आहे. त्यामुळे या ठिकाणचं नेट वर्क डन जे सिस्टीम कडून होईल ते नेट वर्क डन निगेटिव्ह घ्यायचं. आता या सायक्लिक प्रोसेस मध्ये एक महत्वाची गोष्ट तुम्ही रिमेंबर करू शकता. एक एक्झाम्पल सांगतो सायक्लिक प्रोसेस नेमकी कुठं होती. जी पण हीट इंजिन्स आहेत मुलांनो, मग ते पेट्रोल इंजिन असेल किंवा डिझेल इंजिन असेल, ह्या सगळ्या हीट इंजिनचं वर्किंग आहे, दॅट वर्किंग इज बेस्ड अपॉन दिस सायक्लिक प्रोसेस. सो यू हॅव टू रिमेंबर दिस एक्झाम्पल. वर्किंग ऑफ ऑल हीट इंजिन्स इज अ सायक्लिक प्रोसेस. इथं जी काय तुम्ही समजावून घेतलेली आहे सायक्लिक थर्मोडायनेमिक प्रोसेस, या सायक्लिक थर्मोडायनेमिक प्रोसेसवरच सगळ्या हीट इंजिनचं वर्किंग बेस्ड आहे. सो इन दिस वे वी कंप्लीटेड अवर 6th thermodynamic process, which is the cyclic process. Now let us discuss for the last and the 7th thermodynamic process, which is nothing but free एक्सपान्शन. आणि ज्यावेळी एखाद्या सिस्टीमचं म्हणजे आयडियल गॅसचं फ्री एक्सपान्शन होईल, त्यावेळी हे जे व्हेरिएबल्स आहेत, हीट, वर्क, चेंज इन इंटरनल एनर्जी, हे 0 येतात. ते तुम्हाला फर्दर डिस्कशन मध्ये लक्षात येईल. सो व्हॉट इज फ्री एक्सपान्शन? आयडियल गॅसचं फ्री एक्सपान्शन म्हणजे काय हे समजून घेताना, दिस फ्री एक्सपान्शन्स आर ॲडियाबॅटिक एक्सपान्शन्स. म्हणजे तुम्ही 5th नंबरला जे ॲडियाबॅटिक प्रोसेस समजावून घेतलेले आहात, त्या ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये तुम्ही ॲडियाबॅटिक एक्सपान्शन स्टडी केलं होतं आणि ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन स्टडी केलं होतं. त्यापैकी ॲडियाबॅटिक एक्सपान्शन्स ऑफ गॅस किंवा सिस्टीम आर नथिंग बट फ्री एक्सपान्शन्स. फक्त इथं काय केलं जातं, दॅट गॅस इज अलाउड टू एक्सपांड इन व्हॅक्यूम. आर यू गेटिंग इट? So free expansions are nothing but adiabatic expansion. आणि adiabatic expansions ही मुलांनो quasi-static nature मध्ये असत नाहीत. That expansions are abrupt, sudden, quick किंवा एकदम फास्ट असतं ती प्रोसेस. ओके, सो free expansions are adiabatic expansions, quick expansions, abrupt expansions किंवा sudden expansions of ideal gas. की ज्या एक्सपान्शन मध्ये गॅस इज अलाउड टू एक्सपांड इन व्हॅक्यूम. त्यामुळं त्याचं जे स्टेटमेंट आहे, डेफिनेशन आहे, त्यातलं पहिलं स्टेटमेंट तुम्ही असं समजावून घ्या. फ्री एक्सपान्शन ही जी थर्मोडायनेमिक प्रोसेस आहे, दॅट आर ॲडियाबॅटिक एक्सपान्शन्स. की ज्या एक्सपान्शन मध्ये गॅस इज अलाउड टू एक्सपांड इन व्हॅक्यूम. गॅस इज अलाउड टू एक्सपांड इन व्हॅक्यूम. आणि ही जे ॲडियाबॅटिक एक्सपान्शन असतात ना,
व्हेरी क्विक असतात, व्हेरी सडन असतात, व्हेरी अब्रप्ट असतात. त्यामुळे काय होतं, सिस्टीमला सराउंडिंग बरोबर हीट एक्सचेंज करण्यासाठी सफिशियंट टाइम मिळत नाही. So these adiabatic expansions or free expansions takes place so quickly that there is no transfer of heat from the system to surrounding. See here, second statement. This happens म्हणजे free expansion किंवा adiabatic expansions. This happens so quickly that there is no transfer of heat between system and surrounding. म्हणजे ॲडियाबॅटिक एक्सपान्शन्स इतक्या स्पीडीली होतात, इतक्या फास्ट होतात, इतक्या क्विक होतात की सिस्टीमला टाइमच मिळत नाही सराउंडिंग बरोबर हीट एक्सचेंज करण्यासाठी. आणि हीट एक्सचेंज होत नसेल तर वर्क डन पण होणार नाही. त्यामुळे थर्ड स्टेटमेंट तुम्हाला वर्क डन विषयी सांगेल. सी हिअर ऑल्सो नो वर्क इज डन बाय द सिस्टीम or on the system because there is no displacement of anything. याचं कारण सांगतो. तुम्ही ॲडियाबॅटिक एक्सपान्शन मध्ये गॅसला अलाव करता एक्सपांड इन व्हॅक्यूम. मग व्हॅक्यूम मध्ये जर गॅस एक्सपांड करत असेल तर तिथं तुम्हाला कशाच डिस्प्लेसमेंट दिसत नाही. त्यामुळे इथे लिहिले बघा, बिकॉज देर इज नो डिस्प्लेसमेंट ऑफ एनिथिंग. ॲडियाबॅटिक एक्सपान्शन होत असताना कुणाचंही डिस्प्लेसमेंट होत नाही. नो डिस्प्लेसमेंट, नो वर्क डन. दॅट्स वाय द स्टेटमेंट 3 इज रिटन. म्हणजे इथं W तुम्हाला 0 मिळालं आणि इथं Q तुम्हाला 0 मिळालं. आता Q आणि W जर 0 मिळत असेल तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स मध्ये Q इक्वल टू डेल्टा U प्लस W असं रिलेशन असतं. यातील Q आणि W 0 असेल तर डेल्टा U देखील 0. ते फोर्थ स्टेटमेंट मध्ये समजावून घेऊया. सी हिअर, दिस मीन्स दॅट Q equal to W equal to 0. या दोन व्हॅल्यू 0 आहेत. Then according to first law of thermodynamics, delta U is also 0. Isn't it? आणि तेच आपण इथं या ब्रॅकेट मध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे ज्यावेळी सिस्टीम फ्री एक्सपान्शन होईल त्या प्रोसेसमध्ये ॲडियाबॅटिक एक्सपान्शनच असतं की ज्या एक्सपान्शन मध्ये गॅस इज अलाउड टू एक्सपांड इन व्हॅक्यूम. So these are the four statements which defines or explains free expansion. या फ्री एक्सपान्शनला एक्सप्लेन करणाऱ्या अजून आपण काही स्टेटमेंट समजावून घेऊया. सी हिअर, लेट अस एक्सप्लेन द फ्री एक्सपान्शन. आता या फ्री एक्सपान्शन मध्ये जी प्रोसेस आहे, फ्री एक्सपान्शन ही थर्मोडायनेमिक प्रोसेस आहे, इज डिफरंट दॅन अदर थर्मोडायनेमिक प्रोसेसेस वी हॅव डिस्कस. म्हणजे ही तर 7th नंबरची थर्मोडायनेमिक प्रोसेस आहे फ्री एक्सपान्शन. आता तुम्ही फर्स्ट टू 6 थर्मोडायनेमिक प्रोसेस डिस्कस केलेला आहात. या 6th ज्या थर्मोडायनेमिक प्रोसेस स्टडी केलेल्या आहात त्याच्यापेक्षा ही फ्री एक्सपान्शन ही थर्मोडायनेमिक प्रोसेस कम्प्लिटली डिफरंट आहे. व्हॉट इज द रिझन? बिकॉज फर्स्ट टू 6 थर्मोडायनेमिक्स ज्या प्रोसेसेस आहेत त्यामध्ये चेंज होतोय जो सिस्टीमच्या व्हेरिएबल्स मध्ये, तो चेंज कंट्रोल्ड आहे. म्हणजे प्रेशर असेल, व्हॉल्यूम असेल, टेम्परेचर असेल, यामधले चेंजेस हे कंट्रोल्ड चेंजेस आहेत जे तुम्ही मेजर करू शकता आणि पीव्ही डायग्राम मध्ये प्लॉट करू शकता. पण फ्री एक्सपान्शन ही अनकंट्रोल्ड चेंज असणारी प्रोसेस आहे. म्हणजे प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर यामध्ये होणारा बदल हा अनकंट्रोल्ड आहे, कारण गॅस इज अलाउड टू एक्सपांड इन व्हॅक्यूम. So there are no controls on the state variables. That's why free expansion ही जी thermodynamic process आहे is different than other thermodynamic processes that we have discussed up to this. आतापर्यंत म्हणजे फर्स्ट टू सिक्स थर्मोडायनेमिक प्रोसेस सगळ्या कंट्रोल्ड थर्मोडायनेमिक प्रोसेस आहेत. पण ही 7th जी फ्री एक्सपान्शन आहे ही अनकंट्रोल्ड थर्मोडायनेमिक प्रोसेस आहे. त्यानंतर सेकंड, free expansion of gas is instantaneous change आहे. हा instantaneous change आहे कारण गॅस इज अलाउड टू एक्सपांड इन व्हॅक्यूम. इन्स्टंटली गॅस तो एक्सपांड होतो. त्यामुळं या ठिकाणची सिस्टीम डज नॉट रिमेन्स इन थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. आणि आपल्याला माहिती आहे
थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये सिस्टीम मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये पाहिजे, केमिकल इक्विलिब्रियम मध्ये पाहिजे आणि थर्मल इक्विलिब्रियम मध्ये पाहिजे. पण फ्री एक्सपान्शन ही इन्स्टंटेनियस चेंज असल्यामुळं, सी हियर, फ्री एक्सपान्शन इज अन इन्स्टंटेनियस चेंज, म्हणजे स्टेट व्हेरिएबल्स मध्ये इन्स्टंटेनियस चेंज होत असल्यामुळं द सिस्टीम इज नॉट इन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम विथ इट्स सराउंडिंग. दॅट इज द रिझन. आणि थर्ड पॉइंट जो तुम्ही एक्सप्लेन करून घेणार आहात, इथं स्टेट व्हेरिएबल्स मध्ये होणारा चेंज हा अनकंट्रोल्ड असल्यामुळं फ्री एक्सपान्शन मध्ये होणारे चेंजेस cannot be plotted on PV diagram. See, a free expansion cannot be plotted on PV diagram, but only initial state and final state can be plotted. म्हणजे सिस्टीमची इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट फक्त तुम्ही प्लॉट करू शकता, दोनच पॉइंट्स तुम्हाला मिळतील. पण इंटरमिडिएट ज्या चेंजेस होतात सिस्टीमच्या स्टेट्स मध्ये ते तुम्हाला प्लॉट करू शकणार नाही तुम्ही, कारण अनकंट्रोल्ड चेंजेस आहेत स्टेट व्हेरिएबल्स मध्ये. आणि फोर्थ स्टेटमेंट हे तुम्हाला फ्री एक्सपान्शन या थर्मोडायनेमिक प्रोसेससाठी इक्वेशन ऑफ स्टेट कोणतं यूज करायचं त्याविषयी सांगणार. फॉर फ्री एक्सपान्शन इक्वेशन ऑफ स्टेट हे सेम इक्वेशन ऑफ स्टेट आहे जे आपण यूज केलंय आयसोथर्मल प्रोसेससाठी. पी आय व्ही आय इक्वल टू पी एफ व्ही एफ, बॉइल्स लॉ वरून येणार. सी, पी आय व्ही आय इक्वल टू पी एफ व्ही एफ. आणि याचं एक्झाम्पल आपण जर घ्यायचं असेल तर सडन जे ब्रस्टिंग होतं, मग ते बलूनचं असेल किंवा टायरचं असेल. आपण समजा एखादा बलून एअरमध्ये फ्लोटिंगला सोडला तर तो बलून सडन ब्रस्ट झालेला, फुटलेला आपल्याला लक्षात येतो. ते सडन जे ब्रस्टिंग आहे बलूनचं, दॅट इज नथिंग बट फ्री एक्सपान्शन. किंवा रोड साईडला ज्या वेळेला टायर्स ब्रस्ट होतात, रनिंग व्हेकलचे टायर्स सडनली ब्रस्ट होतात, ते ब्रस्टिंग ऑफ टायर्स इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ free expansion. So the example is sudden bursting of balloon or sudden bursting of tires. So in this way we have completed the discussion regarding classification of thermodynamic processes. आणि एकूण तुम्ही 7 thermodynamic processचं क्लासिफिकेशन डिस्कस केलेलं आहात. आता आपण काय करूया, यातील आयसोथर्मल प्रोसेस आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस यामधला डिस्टिंग्विश समजावून घेऊ आणि नंतर आयसोबारिक आणि आयसोकोरिक या दोन प्रोसेस मधला डिस्टिंग्विश आपण समजावून घेऊ, कारण हा डिस्टिंग्विश पुन्हा तुम्हाला एक्झरसाइज मध्ये एक्झाम साठी तयार करावा लागेल. सो लेट अस डिस्कस फर्स्ट डिस्टिंग्विश बिटवीन आयसोथर्मल प्रोसेस आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस. आपल्याला सर्वांना माहिती आहे आयसोथर्मल प्रोसेस आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये मेन जो पहिला डिफरन्स आहे तो कोणता? आयसोथर्मल प्रोसेस मध्ये प्रेशर आणि व्हॉल्यूम चेंजेस होतात पण टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. पण ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये तिघेही व्हेरी होतात, प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर तिघांच्या मध्ये देखील बदल होत असतो. दॅट्स वाय we will discuss distinguish between these two processes. See here. So first column regarding isothermal process and second regarding adiabatic process. पहिला जर तुम्ही डिफरन्स डिस्टिंग्विश रीड केला, it is a process, isothermal is a process in which change in pressure and volume takes place at constant temperature. माहिती आहे आपल्याला. पण adiabatic प्रोसेस मध्ये it is the process during which their change in pressure, volume and temperature take place. तिघांच्या मध्ये ही बदल होत असतो. आता इथं टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल तर चेंज इन टेम्परेचर किती? 0. and the system is in perfect thermal equilibrium with the surrounding. म्हणजे आयसोथर्मल प्रोसेस मध्ये सिस्टीमचं टेम्परेचर कॉन्स्टंट असतं, चेंज इन टेम्परेचर 0. त्यामुळं आयसोथर्मल प्रोसेस मध्ये सिस्टीम इज इन परफेक्ट थर्मल इक्विलिब्रियम विथ इट सराउंडिंग. पण ॲडियाबॅटिक मध्ये काय, टेम्परेचर चेंज होत असतं, सो चेंज इन टेम्परेचर नॉन झिरो असणार, म्हणजे टेम्परेचर ऑफ सिस्टीम चेंजेस. आफ्टर दॅट नो चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम टेक प्लेस, कारण का टेम्परेचर कॉन्स्टंट म्हटल्यानंतर इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट, त्यामुळे चेंज इन इंटरनल एनर्जी इज ऑल्सो 0. पण इथं काय होतं पहा, ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये ऑल द वर्क
is utilized to change the internal energy of the system. कारण इथं adiabatic प्रोसेस मध्ये हीट एक्सचेंजच होत नाही. त्यामुळे डेल्टा यू इक्वल टू मायनस डब्ल्यू, म्हणजे जे पण तिथं वर्क डन होईल ते पूर्ण वर्क डन विल बी युटिलाइज टू चेंज द इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम. हा तिसरा डिस्टिंग्विश होता. आता चौथा पहा, जी आयसोथर्मल प्रोसेस मध्ये हीट एक्सचेंज होईल इन्व्हायरमेंट आणि सिस्टीम मध्ये, एनर्जी एक्सचेंज विथ इन्व्हायरमेंट युटिलाइज्ड टू डू वर्क. कारण आपल्याला माहिती आहे फर्स्ट लॉ वरून Q इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू, पण आयसोथर्मल मध्ये डेल्टा यू किती 0, त्यामुळे Q इक्वल टू डब्ल्यू इथं मिळेल. म्हणजे फक्त जी हीट एक्सचेंज होईल एन्व्हायरमेंट कडून सिस्टीमला, ती पूर्ण हीट कन्वर्ट होईल वर्क डन मध्ये. दस टोटल अमाउंट ऑफ हीट ऑफ सिस्टीम डज नॉट रिमेन कॉन्स्टंट, कारण हीट एक्सचेंज होत राहणार आहे. त्यामुळे सिस्टीमची टोटल अमाउंट ऑफ हीट डज नॉट रिमेन कॉन्स्टंट. पण हेच ऍडियाबॅटिक प्रोसेस साठी आपल्याला माहिती आहे हीट एक्सचेंजच होत नाही, म्हणजे Q इक्वल टू 0, कारण सिस्टीम इज परफेक्टली इन्सुलेटेड फ्रॉम द एन्व्हायरमेंट. आणि परफेक्टली इन्सुलेटेड असल्यामुळं नो हीट इज एक्सचेंज्ड विथ एन्व्हायरमेंट, Q इक्वल टू 0 असणार इथं. आणि लास्ट जो डिस्टिंग्विश आहे, आयसोथर्मल प्रोसेस रिव्हर्सिबल प्रोसेस असल्यामुळं क्वासिस्टॅटिक इन नेचर मध्ये असतात. त्यामुळं आयसोथर्मल प्रोसेस टेक्स प्लेस व्हेरी स्लोली, म्हणजे स्टेट व्हेरिएबल्स चेंजेस व्हेरी स्लोली. बट adiabatic processes are sudden processes, abrupt processes, quick processes, fast processes. That's why most of the times adiabatic processes is a sudden and very rapid changes in the state variables. तर हे एकूण इथं 5 डिस्टिंग्विशचे पॉइंट्स आहेत आयसोथर्मल प्रोसेस आणि adiabatic प्रोसेसना डिफरन्शिएट करणारे. आता यानंतर आपण दुसरा डिस्टिंग्विश बघूया, आयसोबारिक प्रोसेस आणि आयसोकोरिक प्रोसेस डिस्टिंग्विश करणारा. सी हियर, डिस्टिंग्विश बिटवीन आयसोबारिक प्रोसेस अँड आयसोकोरिक प्रोसेस. आपल्याला माहिती आहे आयसोबारिक इज कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस आणि आयसोकोरिक इज कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. त्यामुळे पहिला डिस्टिंग्विश हाच असेल. सी हियर, सो आयसोबारिक प्रोसेस इट इज कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस, म्हणजे चेंज इन प्रेशर 0. पण आयसोकोरिक हा कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस, चेंज इन व्हॉल्यूम 0. आणि जर प्रेशर चेंज मधलं 0 असेल तर इथं काय होतं पहा, वर्क डन इन द आयसोबारिक प्रोसेस चेंजेस द व्हॉल्यूम ऑफ द सिस्टीम. आणि जर इथं व्हॉल्यूम चेंज होत असेल तर वर्क डन होणार, कारण वर्क डन साठी रिस्पॉन्सिबल आहे तो चेंज इन व्हॉल्यूम, आणि टेम्परेचर साठी किंवा इंटरनल एनर्जी साठी जो रिस्पॉन्सिबल आहे तो चेंज इन टेम्परेचर. मग इथं प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हटल्यानंतर इथं व्हॉल्यूम आणि टेम्परेचर चेंज होणार. त्यामुळे हीट सप्लाय केलेली आहे आयसोबारिक प्रोसेस मध्ये ती 2 पार्ट मध्ये यूज होईल. एक पार्ट इंटरनल एनर्जी चेंज करेल आणि दुसरा पार्ट वर्क डन करेल. दॅट्स वाय वर्क डन इन आयसोबारिक प्रोसेस चेंजेस द व्हॉल्यूम ऑफ सिस्टीम. मग आयसोबारिक एक्सपान्शन असेल किंवा आयसोबारिक कॉम्प्रेशन असेल ते वर्क डन तुम्ही या फॉर्म्युलेने घेणार, W इक्वल टू P डेल्टा. मग आयसोबारिक एक्सपान्शन साठी ही वर्क डन पॉझिटिव्ह येईल, आयसोबारिक कॉम्प्रेशन साठी हे वर्क डन निगेटिव्ह येईल. पण आयसोकोरिक मध्ये काय असतं, व्हॉल्यूमच कॉन्स्टंट, आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर नो वर्क डन, वर्क डन 0 येईल, W इक्वल टू 0 येणार या फॉर्म्युलामध्ये. सी हियर, आयसोकोरिक प्रोसेस मध्ये नो वर्क इज डन in isocoric process as volume remains constant, that's why W equal to 0. आता इथं पहा आयसोबारिक मध्ये जी पण हीट एक्सचेंज होणार म्हणजे एनर्जी इज युज्ड टू डू वर्क अँड ऑल्सो टू चेंज द इंटरनल एनर्जी. म्हणजे जी पण हीट एक्सचेंज होईल सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये ती हीट 2 कामासाठी 2 पार्ट साठी यूज करणार आपण, काही पार्ट वर्क डन साठी आणि रिमेनिंग पार्ट चेंज इन इंटरनल एनर्जी साठी. पण इथं आयसोकोरिक मध्ये वर्क डन होणारच नाही कारण का व्हॉल्यूम चेंज होत नाही. त्यामुळे पूर्ण हीट एक्सचेंज होणारी विल बी यूज टू चेंज द इंटरनल एनर्जी ओनली. सी हियर, एनर्जी एक्सचेंज म्हणजे हीट एक्सचेंज
is used to do change in internal energy. म्हणजे Q इक्वल टू डेल्टा यू. पण इथं तुम्ही लिहिणार Q इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू आयसोबारिक प्रोसेसमध्ये. आणि शेवटचा जो डिस्टिंग्विशचा पॉइंट आहे तो म्हणजे पीव्ही डायग्रॅम आयसोबारिक प्रोसेसची आणि आयसोकोरिक प्रोसेसची. इथं मी ती ड्रॉ केलेली नाही, पण तुम्ही पाठीमागच्या लेक्चर मधून ते रेफर करू शकता. पीव्ही डायग्रॅम जर आयसोबारिक प्रोसेसचे असेल आणि आयसोकोरिकची प्रोसेसची असेल, दोन्हीही स्ट्रेटच आहे. पण आयसोबारिक प्रोसेसची पीव्ही डायग्रॅम ही व्हॉल्यूम ऍक्सिसला पॅरलल आहे. आर यू गेटिंग दिस? कारण प्रेशर कॉन्स्टंट ना, त्यामुळे प्रेशरचा व्हेरिएबल नेहमी कॉन्स्टंट व्हॅल्यू घेईल, पण व्हॉल्यूम बदलणार आहे. त्यामुळे आयसोबारिक प्रोसेसची पीव्ही डायग्रॅम विल बी पॅरलल टू व्हॉल्यूम ऍक्सिस. पण आयसोकोरिक प्रोसेसची पीव्ही डायग्रॅम कशी असणार आहे? स्ट्रेटच असणार आहे, बट पॅरलल टू प्रेशर ऍक्सिस, कारण इथं व्हॉल्यूमचा कोऑर्डिनेट सेम राहणार. So in this way, we distinguish between isobaric process and isochoric process. So with this, we have completed discussion regarding classification of various thermodynamic processes. Okay, thank you friends.